नाहीये, तोपर्यंत आपल्याला सत्य समजत नाहीये आणि आपण जे आहे बंधनातून मुक्त होऊ शकत नाहीये. पुष्कळ लोक आज बंधनामध्ये आहे, पुष्कळ ख्रिस्ती लोक पण बंधनामध्ये आहे, कारण त्यांना येशू ख्रिस्त कोण आहे तो समजला नाहीये. काय ख्रिस्ती पंथ म्हणतात की तो जो आहे तो एक देवदूत आहे, मायकल देवदूत जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त असे त्यांना वाटते. पण ही आहे हे चुकीचं आहे, कारण येशू ख्रिस्त हा देव आहे आणि जोपर्यंत तुम्ही असा विश्वास ठेवत नाही तुमचं जीवन बदलत नाही. तर येशू ख्रिस्त त्याच्या जन्मदिवसा अगोदरपासून अस्तित्वात होता, म्हणजे ख्रिसमसच्या अगोदरपासून अस्तित्वात होता आणि तो या पृथ्वीवर आला. योहान 1:1 मध्ये काय म्हटलेलं आहे, अधिकाळी वचन होते आणि वचन देव होता. म्हणजे या सर्व गोष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरपासून इथं म्हटलं आहे की येशू ख्रिस्त होता, कारण वचन म्हणजे येशू ख्रिस्त. योहान 1:14 वचन देहधारी झाले आणि आमच्यात वास केले. काय म्हटले तर वचन देहधारी झाले, येशू ख्रिस्त देहधारी झाला आणि तो जो आहे 2025 वर्षा अगोदर तो जो आहे तो पृथ्वीवर आला. पण त्याच्या अगोदरपासून त्याचं वास्तव्य होतं, जुन्या काळामध्ये पण वास्तव्य होतं आणि जुन्या काळाच्या अगोदर जेव्हा हे सर्व पृथ्वी बनत होती